मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादा टॉपिक वाचतो, जून जुलै ऑगस्ट मध्ये वाचला किंवा जानेवारी फेब्रुवारीत वाचला आणि एक्झाम असते डिसेंबर मध्ये किंवा मे जून मध्ये, तेव्हा काहीच आठवत नाही. बरोबर. मग आता ह्या व्हिडिओत मी असं सांगणार आहे, ट्रिक सोप्या आहे, त्या फॉलो करा. हजारो पोलं फॉलो करतात, टॉपर होतात. त्या ट्रिक सिंपल आहे, त्या फॉलो करा, जेणेकरून तुम्ही आत्ता वाचलं तर 6 महिन्यांनी एक्झामच्या वेळी सुद्धा तुम्हाला ते टॉपिक ॲज इट इज लक्षात राहतील. म्हणजे जे वाचलं ते डोक्यात फिट कसं करायचं, सिंपल ट्रिक मी इथे सांगणार आहे. बघा आता मित्रांनो, समजा एखादा युनिट आहे, त्या युनिटमध्ये एक छोटासा टॉपिक आहे, त्याला आपण म्हणूया टॉपिक फर्स्ट. आता टॉपिक पहिल्यांदा आपण स्टडी करतो. टॉपिक आहे समजा किती पानांचा आहे, पेजेस मी लिहिले समजा 5 ते 10 पानांचा तुझा टॉपिक आहे. ओके, याला तुला वाचायला लागले समजा 2 तास लागले, 2 आवर्स लागले, 3 आवर्स लागले, विद्यार्थ्यानुसार चेंज होऊ शकतं. पहिल्यांदा आपण तो स्टडी करून घेतला. टॉपिक 3च प्रकारचे असतात, एक तर थेरॉटिकल असतात, न्यूमरिकल असतात किंवा डेरिव्हेशन असतात किंवा दोघांचं कॉम्बिनेशन असतं, यापेक्षा वेगळं नाही. बरोबर. मग पहिल्यांदा पहिली स्टेप काय आहे ते तू स्टडी करून घे. 5 ते 10 पानाचा समजा 10 पानाचा तुझा टॉपिक आहे, 2 तास तुला वाचायला लागले. आता स्टडी करता करता त्याच वेळी तुला या शॉर्ट नोट त्याची बनवत जायची. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. शॉर्ट नोट किती पानाची बनेल ती? हार्डली 1 पेजची तुझी शॉर्ट नोट बनेल. 1 पेजची. तू म्हणजे सर कसं शक्य? एकदम सोपं आहे. थेरॉटिकल सब्जेक्ट असेल तर काय काय करायचंय? थेरॉटिकल मध्ये तू 10 पानं वाचले, 10चे 10 तुला लक्षात राहणार आणि मला नाही, कोणालाच नाही. मग काय लक्षात राहतं थेरीमध्ये किंवा न्यूमरिकल मध्ये? थेरीमध्ये काय लक्षात राहतं? एक तर डायग्राम, मेन पॉइंट्स, मेन शब्द आणि कॉन्सेप्ट एवढंच फक्त लिहून टाकायचं. 10 पानाचं 1 पानात होईल, आरामात होईल. न्यूमरिकल असेल तर त्याच्या स्टेप्स, त्याचे फॉर्म्युले, यस, आणि काय चेंज होऊ शकतो प्रॉब्लेम मध्ये, एवढंच मराठीत लिहून ठेवायचं. काय सांगितलं न्यूमरिकल मध्ये? स्टेप्स, फॉर्म्युले आणि काय चेंजेस होऊ शकते एवढं मराठीत लिहून ठेवायचं. झालं न्यूमरिकलची शॉर्ट नोट. 10 सम तू सोडवले, क्लासवर्क, होमवर्क, त्याचे पण एकाच पेज मध्ये तुझा अख्खा टाईप कव्हर होऊन जातो. यस. डेरिव्हेशन असेल तर डेरिव्हेशन मध्ये काय, त्याचा जो फ्लो येतो आणि त्याच्यानंतर स्टेप्स आणि त्याच्यातले काही फॉर्म्युले, काही डायग्राम असेल तर ते फ्लो, स्टेप्स, फॉर्म्युले आणि डायग्राम असेल तर ते डेरिव्हेशन मध्ये एवढंच. तो 10 पानाचं एका पानात कव्हर झालं. करेक्ट. आता हे झाल्यानंतर लगेच हे तयार झाली तुझ्या टॉपिक 1 आहे. युनिट मध्ये 10 टॉपिक आहे, त्यातला मी पहिला टॉपिक घेतलाय तुझा. बरोबर. आता याच्यामध्ये लगेच तयार झालं की डोळे, ते 1 पानाची नोट तयार झाली का ती एकदा वाचून घ्यायची. फटकन वाचून झाल्यानंतर डोळे बंद करायचे आणि आठवून बघायचं. समजा न्यूमरिकल आहे तर कसं आहे, स्टोक्स थेरम. ह्या पहिल्या टॉपिक मध्ये पहिल्या स्टेप्स मध्ये काय करतो, फॉर्म्युला घेतो, W = इंटिग्रेशन F बार DR बार. हा M3 वेक्टर कॅल्क्युलस मधला महत्वाचा आहे. स्टोक्स थेरम हा टॉपिक आहे. ओके. F बार DR बार. सेकंड स्टेप मध्ये आपण Z ची व्हॅल्यू 0 टाकतो, डेरिव्हेटिव्ह काढतो. थर्ड स्टेप मध्ये आपण सर्कल वरून रेडियस काढतो, रेडियस वरून पॅरामेट्रिक इक्वेशन काढतो आणि थर्ड स्टेप मध्ये आलेल्या व्हॅल्यू सगळ्या इक्वेशन 1 मध्ये टाकतो आणि रिडक्शन फॉर्म्युला घेऊन सॉल्व्ह करतो. कळालं? अशा प्रकारे न्यूमरिकल लक्षात ठेवायचा. तशाच प्रकारे थेरॉटिकल असेल तर कसं करशाल, डोळे झाकून. हा पहिल्यांदा ही डायग्राम आहे, हे त्याचे नाऊन आहेत. ओके. अशा प्रकारे नेमिंग केली. हा पॉइंट्स आहे, हा दुसरा पॉइंट आहे, हा तिसरा आहे, फ्लो असा आहे. ओके, हे महत्वाचे शब्द आहे, आठवतंय मला. डन. कळालं? या पद्धतीने तुला स्टेप 3 फॉलो करायची. क्लिअर झाली? आता स्टेप 3 मध्ये हे तू समजा 2 तासाच वाचलं, हे तयार झालंय. हार्डली तुला ते डोळे झाकून आठवायला किती वेळ लागेल? 10 मिनिटं लागतील मॅक्स टू मॅक्स. 2 तासाचं 10 मिनिटात. किती सोपं आहे. आणि आता हे सगळं झालं की रात्री जेव्हा तू झोपतोय, झोपण्याच्या आधी तुला हार्डली 8 ते 10 मिनिटात पुन्हा रिव्हिजन करायची, क्विक रिव्हिजन. याच्यामध्ये मग तू म्हणशील सर 2 तासाचं 10 मिनिटात कशी रिव्हिजन होईल? सो इथे काय वाचायचं तुला? ही जी शॉर्ट नोट केली ना आपण दादा, हीच वाचायची. तुला हे नाही वाचायचंय. कळालं? सो रात्री झोपण्याच्या आधी तू समजा 5 तास अभ्यास केला, 5 तास तुला 1च तासात रात्री झोपण्याच्या आधी संपवायचं. रात्री झोपण्याच्या आधी रिव्हिजन करून झोपायची. सो कसं करशील? सेम ना, प्रत्येक टॉपिक तुझा 5-10 मिनिटात कव्हर करायचा. झाला रात्री कव्हर अप. हे झालं तुझं आजच्या टॉपिकचं. उद्या दुसरा केला, तिसरा केला, चौथा केला. मग आता महिनाभरात तू जेवढं वाचलं, पहिल्या महिन्यानंतर पुन्हा रिव्हिजन घ्यायची. पहिल्या रिव्हिजन मध्ये काय घ्यायचं? हे शॉर्ट नोट मध्ये जे होतं आपलं तेच घ्यायचं. इथे 8 ते 10 मिनिटं लागले. एका महिन्याच्या गॅप नंतर पण तुला 8 ते 10 मिनिटच लागणार आहे. बरोबर. म्हणजे बघ, एका महिन्यानंतर तू रिव्हिजन घेतोय, मग तो टॉपिक बरोबर एका महिन्याने रिकॉल होणार आहे. पुन्हा दुसऱ्या महिन्यानंतर पुन्हा तो 8 ते 10 मिनिटाचा 6 ते 8 मिनिटातच तुझा कव्हर होईल दुसऱ्या महिन्यानंतर. तेव्हा पण काय वाचायचे? आपल्याला शॉर्ट नोटच वाचायची. इकडे शॉर्ट नोट वाचायची, इकडे शॉर्ट नोट, इकडे पण तुला शॉर्ट नोट वाचायची. इकडे तुला अजून कमी टाइम लागेल. तुला हार्डली 5 मिनिटात तुझा तो टॉपिक कव्हर होईल. बघ, प्रत्येक महिन्यात तू त्या टॉपिकला कनेक्टेड आहे. कसं काय विसरशील? कोणी विचारलं तो टॉपिक काय होतं, तू लगेच सांगशील असं असं होतं, कारण तू त्या शॉर्ट नोटचा फायदा इकडे घेतोय. मग तू म्हणशील सर लॉंगचं काय करायचं? मग आता जेव्हा PL टाइम आहे एक्झामच्या आधीचा, तेव्हा पुन्हा तुला पहिल्यांदा काय करायचं? हा जो लॉंग टॉपिक आहे आपला स्टडी टॉपिक, तो लॉंग वाला वाचायचा आहे. आणि मग
त्याच्यानंतर पुन्हा शॉर्ट वाली पण ती रिव्हिजन घ्यायची. या पद्धतीने पीएल टाइम मध्ये, हा पेपरच्या आधीचा टाइम आहे ना, आणि ऑब्विसली तू शॉर्ट रिव्हिजन मुळे त्याच्या टच मध्ये होता, त्यामुळे लॉंग टाइम सुद्धा वाचायला इकडे तुला 2 तास लागले, तिथे हार्डली तुझा 40 मिनिटात तुझं लॉंग टॉपिक कव्हर होईल, आणि शॉर्ट रिव्हिजन त्याच्यानंतरची हार्डली तू 3 मिनिटात कव्हर करू शकतो. बघ, ह्या पद्धतीने शेड्यूल तुझं करत जायचंय तुला. बस, कुठलाही टॉपिक असो तू कधीच विसरणार नाही, आणि कधीही तू टॉपिक तो आरामात लिहू शकतो, कुठलाही प्रश्न आला त्याच्यावर सॉल्व्ह करू शकतो, आउट ऑफ मार्क घेऊ शकतो. एकदम भारी फंडा मी सांगितलाय, पुन्हा तुला क्विकली रिवाइज करून देतो. बघ, पहिल्यांदा अभ्यास करून घ्यायचा, 5-10 पानाची शॉर्ट नोट एका पानात बनवायची, ती केल्यानंतर डोळे झाकून लगेच 5-10 मिनिटात आठवून बघायची, और रात्री झोपण्याचे त्याचे रिव्हिजन करून घ्यायची. हे झालं आजचा टॉपिक. उद्या, परवा, 30 दिवस असंच चालेल. आता एका महिन्याने पुन्हा हा जो शॉर्ट नोट होती ती वाचायची, दुसऱ्या महिन्यात पुन्हा तीच वाचायची शॉर्ट नोट, म्हणजे त्या टॉपिकला कनेक्टेड राहतील. तिसऱ्या महिन्यात पुन्हा वाचायची, अजून कमी वेळ होतील, त्या टॉपिकला कनेक्टेड राहतील. आणि पेपरच्या वेळी लॉंग टॉपिक तो हार्डली तुझा 40 मिनिटात होतो, 2 तासाचा, आणि शॉर्ट नोट जी 5-10 मिनिटाची ती 2-2.5 मिनिटात होते, आणि ऍक्युरेट तुला लक्षात राहते. 100% मी गॅरंटी देतो. जे वाचतोय तू इतरांना शिकवशील, एवढा कॉन्फिडन्स होशील, तू विसरणारच नाही, इतरांना शिकवशील, आणि ज्या टॉपिकवर प्रश्न आला तू शुअर शॉर्ट लिहिशील, वर्गात पहिला येशील. सो मित्रांनो, एकदम 100% प्रूव्हन या टेक्निक्स आहे. प्रत्येक टेक्निक्स मी रिझल्ट ओरिएंटेड तुम्हाला सांगतो, सोप्या भाषेत, ज्या सगळ्यांना जमू शकतं अशाच सांगतो. मी फॉलो केल्या, तुम्ही फॉलो करणार अशाच सांगतो, त्या फॉलो करा. 100% गॅरंटी देतो तुम्ही वर्गात पहिले याल. व्हिडिओ आवडला असेल आपल्या 10 मित्रांना शेअर करा, लाईक करा, डाऊट असेल कमेंट मध्ये, आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तसंच अभ्यास करताना नक्की पर्पल आर्ट ऍप्लिकेशनच्या सबस्क्रिप्शन वरनं अभ्यास करा. मित्रांनो, मी का सांगतो, मला माहिती, पर्पल आर्ट ऍप्लिकेशन मध्ये तुमच्या प्रत्येक डिपार्टमेंटचे आम्ही बेस्ट व्हिडिओ कोर्स आपल्या मराठी भाषेत दिले आहेत, हिंदीत दिले आहेत. त्या कोर्समध्ये काय असतं, फ्री लेक्चर बघा, येस, ऑफर्डेबल आहे. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ लेक्चर आहे. कॉलेजमध्ये नाही समजलं, हे व्हिडिओज बघा, 10 वेळा बघा. मराठीत शिकवलं, हिंदीत शिकवलं, लगेच समजेल. पुस्तक घेऊ नका, नोट्स दिल्या त्याच करा, वेगळं काही करायचं नाही. IMP क्वेश्चन क्यूबी दिलाय, त्याच्यावरून शुअर शॉर्ट पासिंग होते. पेपर पॅटर्न दिलाय, तो समजून घ्या, स्ट्रॅटर्जी समजून घ्या, आणि सॉल्व पेपर, 2-2 सॉल्व पेपर दिले, ते करा. एवढं मटेरियल केलं तर वर्गात कोणी पहिलं येईल का? आणि ट्रिक फॉलो करा, प्रत्येक जण टॉप करू शकतो. या पद्धतीने पर्पल आर्ट ऍप्लिकेशन सोबत अभ्यास करा. इतर फ्रेंड्सलाही सजेस्ट करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली, ऍप डाउनलोड करा, आणि पर्पल आर्ट सोबत हे आयडियाज फॉलो करा. नक्की तुम्ही टॉपर व्हाल. थँक्यू.